हॅलो, ही बॅकग्राऊंडला तुम्ही जी वेबसाईट पाहताय ती ग्रीटिंग कार्ड बनवण्याची वेबसाईट आहे. ही वेबसाईट बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी आणि इतर अनेक इव्हेंट्ससाठी ग्रीटिंग कार्ड बनवून देते. याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला फेअरशेअर IT सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आज आपण बघणार आहोत या ग्रीटिंग कार्ड वेबसाईटसाठी आपल्याला ChatGPTकडनं SEO की फ्रेजेस जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला ChatGPTला कोणते कोणते प्रश्न विचारावे लागतील. मी इथे दुसऱ्या विंडोमध्ये फक्त ChatGPT ओपन करून घेतला आहे आणि इथे आपल्याला खाली मेसेज बॉक्स दिसतो आहे, मेसेज ChatGPT या नावाने. तर इथे आपण त्याला आपल्या वेबसाईटचं बॅकग्राऊंड सांगून आपल्याला ChatGPTकडनं काय पाहिजे हा असा प्रश्न करणार आहोत. इथे वेळ वाचवण्यासाठी मी साईडला प्रश्न ऑलरेडी एक टाईप करून ठेवला आहे, तो आपण कॉपी पेस्ट करू डायरेक्ट. यात आपण त्याला ChatGPTला म्हटलंय की आमचं ग्रीटिंग कार्ड बनवण्याचं अप्लिकेशन आहे, तेच वेबसाईट आहे म्हणजेच. तर ती वेबसाईट आम्हाला बर्थडेज आणि ॲनिव्हर्सरीसाठी ग्रीटिंग कार्ड बनवून देते. त्याच्यासाठी आम्हाला काही SEO की फ्रेजेस शोधून द्या. इथे SEO की फ्रेजेसबद्दल मी तुम्हाला सांगते. SEO की फ्रेजेस का महत्त्वाचे असतात? SEO की फ्रेजेस यूज करून आपण आपली वेबसाईट वरच्या रँकवर आणायला आपल्याला मदत होते आणि त्याचे सजेशन्स आपल्याला ChatGPTकडनं मिळतात सध्या. आपण वरच्या ॲरोनी सबमिट केला तो क्वेश्चन. इथे टोटल आपल्याला 20 की फ्रेजेस मिळाले आहेत. तर अशा प्रकारे आपण ChatGPTकडनं आपल्या वेबसाईटसाठी की फ्रेजेस कशा मिळवायच्या हे या व्हिडिओमध्ये बघितलं. या SEO की फ्रेजेससाठी सर्च व्हॉल्यूम किंवा कीचा सर्च व्हॉल्यूम हा आपल्याला शोधून तो जर आपण वापरला, त्याच्याप्रमाणे जर आपण कीवर्ड्स वापरले तर आपल्याला अजून मदत होते. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.